नमस्कार, मी डॉक्टर भारती वडवी, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका। खरं तर आज माझ्याकडे गावरान आंबे आलेले आहेत, अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आहेत। आंबा हा असं फळ आहे की जे प्रत्येकाला आवडतं, म्हणजे एखादी व्यक्ती सापडेल आपल्याला की ज्याला आंबा आवडत नाही, आणि म्हणूनच आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं। समोर आंबा आला की खावासा वाटतो, पण जर शुगर असेल किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असेल किंवा त्यांचं वजन जास्त आहे, अशांच्या समोर आंबा आला तरी शक्यतो ते टाळतात किंवा कुणीतरी त्यांना खाऊ देत नाही, कारण ते वाढलेलं आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना आंबा चालतो की नाही यावर मी सविस्तर बोलणार आहे। काय होतं बघा, आंबा हे असं फळ आहे की याला आयुर्वेदानुसार सप्त धातू वर्धक सांगितलेला आहे, 7ही धातूंचं ते पोषण करतं। आंब्यामध्ये फॉस्फरस आहे, लोह आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, म्हणजे भरपूर खनिजांनी युक्त असं फळ आंबा आहे। त्यासोबतच आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सुद्धा आहे। आंब्यामध्ये कार्बोदक आहे, अमायनो ऍसिड्स आहे, प्रथिन आहे, त्याच्यानंतर लिपिड्स आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्यामध्ये भरपूर फायबर्स आहे। आता फायबर्स असल्यामुळे आंबा पचनासाठी सगळ्या फळांमध्ये सर्वोत्तम आहे। म्हणजे ज्यांना नेहमी मलबद्धता असते किंवा पचनाचे विकार आहे अशांसाठी आंबा सर्वोत्तम फळ आहे। आता आंब्यामध्ये जे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आहे त्याच्यामुळे ते रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं आणि त्वचासाठी किंवा त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे। आता बऱ्याच जणांना वाटतं की आंबा खाल्ला की त्वचेवर पिंपल्स येतात, फोड येतात, तर आंब्यामुळे ते फोड येत नाही। तर आंब्यामध्ये जी साखर आहे, खरं तर आंबा हा साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे, पण तो अति प्रमाणात तुम्ही जर खात असाल आणि त्यामुळे जे साखर रक्तामध्ये वाढते त्यामुळे फोड येतात, किंवा आंबा समजा आंब्याचा रस आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर साखर घालून तो आंबा खातो त्यामुळे फोड येतात, म्हणजे आंब्यातील साखरेमुळे किंवा अतिरिक्त वाढलेल्या साखरेमुळे पिंपल्स येतात। आंब्यामध्ये पिंपल्स येणं किंवा त्वचेसाठी आंबा हानिकारक नाही। दुसरं आहे की ज्यांना सतत अशक्तपणा असतो, ज्यांना रक्ताची कमतरता असते, अशा महिलांसाठी आंबा हा अत्यंत फलदायी आहे, कारण आंब्यामध्ये भरपूर लोह असतं, भरपूर खनिज असतात, त्यामुळे अशक्तपणा आंबा लगेच घालवतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहींसाठी आंबा चालतो की नाही। आता आंबा हा साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे, म्हणजे आंब्यामध्ये भरपूर साखर आहे, परंतु ही साखर फ्रुक्टोज या स्वरूपात असते, आणि ती साखर म्हणजे रक्तातील साखरेची पातळी लगेचच्या लगेच वाढवत नाही। आणि आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती वाढते याचा जो इंडेक्स असतो तो, तर आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 51 ते 55च्या दरम्यान आहे। म्हणजे तो आता खरं तर तो कच्चा आहे की पिकलेला आहे, तो किती पिकलेला आहे याच्यानुसार तो ग्लायसेमिक इंडेक्स थोडाफार प्रमाणात बदलतो, परंतु हा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा मध्यम आहे। आणि ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी असेल अशी फळं साखर असलेल्या रुग्णांसाठी किंवा मधुमेहींसाठी सुरक्षित आहे, म्हणजे मधुमेही आंबा खाऊ शकतात। पण किती खाऊ शकतात, तर दिवसातून 100 ते 125 ग्राम म्हणजे एखादं आंब्याचं फळ ते खाऊ शकतात। पण जर ते आंबा चालतो किंवा आंबा खाऊ शकतो म्हणून जर तुम्ही आमरस करत असाल तर त्याच्यात भरपूर साखर जाते, तो चालणार नाही। मिल्क शेक असेल, मँगो शेक असेल, मँगो फालुदा आणि अनेक रेसिपीज आजकाल सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतात, आणि घरी सुद्धा त्या महिला बनवत असतात, तुम्हाला समोर आणून ते खाऊ घालत असतात, पण साखर घातलेला आंबा बिलकुल चालणार नाही। तो नैसर्गिक स्वरूपात जर तुम्ही खात असाल तर तो मधुमेहींसाठी हानिकारक नाही। आता ज्यांचा बीपी वाढलेला किंवा उच्च रक्तदाब असलेल्या, बीपीची गोळी चालू असलेल्या रुग्णांना आंबा चालतो की नाही, तर निश्चितपणे ते रुग्ण सुद्धा आंबा मध्यम मात्रेमध्ये खाऊ शकतात, कारण आंब्यामध्ये कोलेस्टेरॉल नाही आणि सोडियम नाही, त्याच्यामुळे ब्लड प्रेशरचा रुग्ण आंबा खाऊ शकतो। पण किती, ब्लड शुगर सारखंच 100 ग्राम ते 125 ग्राम म्हणजे एखादा आंबा तुम्ही खाऊ शकता। आता आंब्याने वजन वाढतं का, तर नाही। आंब्यामध्ये जे फायबर्स असतात ते फायबर्स कार्बोदकांचं आणि साखरेचं रक्तातील शोषण कमी करत असतात, त्यामुळे आंब्याने वजन वाढत नाही। परंतु असं लक्षात येतं की बरेच रुग्ण म्हणतात की आंबा खाल्ल्याने वजन वाढतं, या आमराईमध्ये खूप आंबे खाण्यात आले म्हणून वजन वाढलं। तर निश्चित वजन का वाढतं, तर मी मगाशी सांगितलं तसं आंब्यातील जी साखर असते, साखरेचा आंबा नैसर्गिक स्रोत आहे, तो जर अतिरिक्त प्रमाणात म्हणजे तुम्ही अगदी 7-7, 8-8 आंबे दर दिवशी खात असाल तर निश्चितच तुमच्या साखरेचं प्रमाण शरीरात वाढणार आहे, त्यामुळे वजन वाढू शकतं। आंबा ज्यावेळेस आपण आमरस करतो तर आमरस करताना साहजिकच एका आंब्याचा रस करत नाही, आपण करताना 5-6 आंब्यांचा रस करत असतो, त्यामध्ये भरपूर साखर घालत असतो, कारण जर आंबा गोड असेल आणि त्याचा जर रस केला तर तो पानसट लागतो म्हणून त्यात साखर घालतो, आंबट असेल त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण साखर घालतो। ही अतिरिक्त साखर जी आहे त्याच्यामुळे वजन वाढतं। मिल्क शेक असेल किंवा आंब्याचा शिरा, आता आजकाल अनेक रेसिपीज आहेत त्यामध्ये साखर घातल्या जाते, त्या साखरेमुळे तुमचं वजन वाढते, आंब्यामुळे नाही। म्हणून आंबा कसा खायचा, तर शक्यतो तो नैसर्गिक जसा दिलेला आहे निसर्गाने तसाच खायचा। ब्लड शुगर, ब्लड प्रेशर किंवा वजनाच्या रुग्णांनी आंबा, कमी पिकलेला आंबा आणि थोडा फिकट आंबा असेल तर तो खायचा आहे।
खूप पिकलेला आंबा शक्यतो टाळायचा आहे. आंबा खाण्याच्या आधी तो अर्धा तास का होईना थंड पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे, जेणेकरून त्यातली उष्णता कमी होते. आंबा अगदी उठल्या उपाशी पोटी आंबा खाऊ नये आणि आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. अशा पद्धतीने जर आपण आंबा खाल्ला तर निश्चितच पण आंब्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. आणि हा जो सप्त धातूवर्धक सगळ्या धातूंचं पोषण करणारा आंबा तुमचा अशक्तपण असेल, त्वचेचे विकार असेल, तुमची इम्युनिटी असेल ती वाढवतो. आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा आंबा हृदय सांगितलाय, कारण तो शरीराला आणि मनाला दोघांनाही प्रसन्न करणार आहे. तर असा आंबा मर्यादित प्रमाणात खा आणि उन्हाळ्यामध्ये आंब्याचा आस्वाद नक्कीच घ्या. एवढं बोलताना थांबते. धन्यवाद.